Hello. Yes, ma'am. I am audible to all. Yes, ma'am. Screen is visible. Add करो. Yes, ma'am. पूर्ण screen. Hello. Yes, ma'am. Hello. आवाज येतोय का? Yes, ma'am. येतोय. Yes, ma'am. हॅलो. फर्स्ट बघा त्यामधील बायोलॉजिकल फॅक्टर. त्यामध्ये कोणकोणते आहेत? स्किन कंडिशन, स्किन एज, ब्लड फ्लो, रिजनल स्किन साइट and skin metabolism, then spatial difference, sorry species difference. Okay. आणि फिजिओकेमिकल फॅक्टर मध्ये स्किन, हायड्रेशन, टेम्परेचर अँड पीएच, डिफ्युजन कोएफिशिएंट, ड्रग कॉन्सन्ट्रेशन, partition coefficient and molecular size and shape. These are the factors which influence during the dermal penetration of drug. म्हणजे जेव्हा आपल्या स्किन वरती आपण सेमीसॉलिड डोसेस फॉर्म अप्लाय करतो तर तेव्हा त्याच्या पेनिट्रेशन साठी म्हणजे स्किन मध्ये जे पेनिट्रेशन होते त्यावरती कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात म्हणजे ते पेनिट्रेशन इन्क्रीज करण्यासाठी किंवा इन्क्रीज करतात किंवा डिक्रीज करतात. ओके. तर हे दोन फॅक्टर मेन आहेत, एक तर बायोलॉजिकल फॅक्टर आणि सेकंड फिजिओकेमिकल फॅक्टर. बायोलॉजिकल म्हणजे जे काय आपल्या स्किन रिलेटेड आहे, बॉडी रिलेटेड आहे ते फॅक्टर, आणि फिजिओकेमिकल म्हणजे जे ड्रग रिलेटेड आहे, ड्रग किंवा जे इन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे. ओके. म्हणजे टेम्परेचर असेल, त्याचं स्किनचं हायड्रेशन असेल किंवा डिफ्युजन कोएफिशिएंट ते प्रिपेअर करताना किंवा पार्टिशन कोएफिशिएंट असतील. ओके. मॉलिक्युलर त्याची साईज, शेप. ओके. तर हे फॅक्टर अफेक्ट करतात पेनिट्रेशन. चलो नेक्स्ट बघा. फर्स्ट बघा त्यामधील बायोलॉजिकल फॅक्टर. इन दॅट फर्स्ट ऍड करा त्यांना. स्किन कंडिशन. ओके. स्किन कंडिशन कशी असते आणि त्याच्यामुळे
कोणकोणते फॅक्टर? हॅलो, स्किन कंडिशन मध्ये बघा, दिसते तुम्हाला? साईज जर वाढवा. इकडे काय खूप सर कमी करा. दिसते का? स्किन कंडिशन मध्ये बघा, इंटॅक्ट हेल्दी स्किन is a tie barrier between the acid and alkali injure barrier cells and thereby the promote penetration. म्हणजे स्किनची कंडिशन कशी असते किंवा ती कशी असल्यानंतर त्याचं पेनिट्रेशन कसं होतं हे आपण बघतो त्याचा इफेक्ट. तर स्किन कंडिशन मध्ये बघा, हेल्दी स्किन इज अ टच बॅरियर बिटवीन द ऍसिड अँड अल्कलाइन, जे काही आपण नेचर असतं आपल्या सेमीसॉलिड डोसेस फॉर्मचं, इंजर बॅरियर सेल्स अँड देअर बाय द प्रमोट पेनिट्रेशन. ओके, जी काही हेल्दी स्किन असते त्याच्यामध्ये इझिली पेनिट्रेशन होतं. डिसीज मध्ये जर आपल्या स्किन वरती स्किनचे डिसीज असतात ते जर असेल तर एक इन्क्रीज म्हणजे त्याचा इफेक्ट त्याच्यानुसार होतो की कोणकोणते डिसीज आहेत. सो द मिक्सचर ऑफ द नॉन पोलर अँड पोलर सॉल्वंट सच ॲज द क्लोरोफॉर्म and methanol remove the lipid fraction and the molecule pass more easily. जे काही पोलर आणि नॉन पोलर माहिती आहे सॉल्वंट, ओके, त्याचं जे मिक्सचर असतं ऍड करा त्यांना. रिमूव्ह द लिपिड फ्रॅक्शन. आता स्किन मध्ये आपल्या जे काही बॅरियर असतात ओके पास होतं, माहिती आहे तुम्हाला? आता तुमचं बायो असल्यामुळे तुम्हाला माहित असेल लिपिडचं जे काय असतं क्लिअर असतं ते पास होण्यासाठी सेल मेम्ब्रेन मध्ये. रिमूव्ह द लिपिड फ्रॅक्शन अँड मॉलिक्युल पास मोर इझिली. त्यामध्ये लिपिडचं फ्रॅक्शन रिमूव्ह होतं आणि इझिली ते पास होतं. का तर ते पोलार आणि नॉन पोलार असतात म्हणजे ते काय कसे असतात म्हणजे ऑइली किंवा लिपिड चं प्रमाण जास्त असतं. तर ते दोन्ही मिक्स असेल तर ते जे काही लिपिड जे काही मेम्ब्रेन आहे त्याच्यामधून इझिली पास होतं आणि त्याचं पेनिट्रेशन इन्क्रीज होतं. फ्रॅक्शन म्हणजे काय म्हणतात अडथळा किंवा हे ते निघून जातो आणि त्याचं पेनिट्रेशन इन्क्रीज होतं. ओके, then disease alters the skin condition, skin inflamed with the loss of the stratum corneum, thus the permeability increases. Okay, disease जे काही स्किन असते, स्किन इन्फ्लेमेशन असते किंवा जे काही स्किनचे जे 2 लेअर आपण वरच बघितलंय तर त्याचं इन्फ्लेमेशन काय होतं कमी होतं आणि त्याला प्रमोट करतं ते ड्रग पेनिट्रेशन होण्यासाठी. ओके, मेडिकेटेड जे सेमीसॉलिड डोसेस फॉर्म असतात ते कशासाठी आपण यूज करतात टॉपिकली तर स्किनचे काही डिसीज ट्रीटमेंट करण्यासाठी. ओके, मेडिकेटेड सेमीसॉलिड डोसेस फॉर्म. तर ते इन्फ्लामेशन जे असते स्किनवरची सूज असते किंवा जे डिसीज असतात ते काय करतात ट्रीटमेंट म्हणजे त्याची ट्रीटमेंट करतात, ट्रीट करतात ते आणि मग ते इझिली म्हणजे ते इझिली पेनिट्रेशन होऊन ते काय करतात ते इन्फ्लामेशन कमी करतात. सो इफ ऑर्गन थिकन विथ कॉर्स क्लॉजेस अँड द वॉट्स ड्रग परमिएशन डिक्रीजेस. म्हणजे काय जेव्हा ऑर्गन आपले स्किन असेल किंवा जे ऑर्गन असेल थिकन म्हणजे असे जाड हार्ड होतं ना जेव्हा म्हणजे काय म्हणतात त्याला काम केल्यानंतर कसं होतं आपली हात असं रफ होतात, रफ थिक होतं. ओके, तर ते काय होतं की त्याचं परमिएशन म्हणजे असे थिक झाल्यामुळे त्याची ट्रीटमेंट करून मग ते काय करतात की ते इझिली पेनिट्रेट करतात. ओके, असे म्हणजे स्किन कशी आहे, हेल्दी आहे, थिक आहे, रफ आहे. ओके, त्याच्यावर कोणते डिसीजेस आहेत डिसीज असेल तर हा सगळा परिणाम कशा होतो त्या पेनिट्रेशन वरती होतो. स्किनची कंडिशन कशी आहे, हेल्दी आहे का डिसीज म्हणजे त्याला डिसीज झालेला आहे. ओके, त्यानंतर त्याचं इन्फ्लामेशन झालेलं असेल, ठीक असेल, रफ असेल, ओके, कट झालेली असेल, कट किंवा बर्न झालेली स्किन असेल. ओके, तर त्याच्यावरती ते डिपेंड करते की त्या पेनिट्रेशनचा जो काय रेट आहे तो ह्या फॅक्टरवरती डिपेंड करतो. म्हणजे ही जी कंडिशन आहे तर प्रत्येकात का वेगळा असतो तर प्रत्येकाची स्किन वेगळी असते, त्याची स्किनची कंडिशन वेगळी असते. त्यानंतर स्किनचं एज म्हणजे काय जे काही
स्किनचं एज आपल्याच बरोबर असतं ना, जसं म्हणजे आपलं एज इन्क्रीज होत जातं तसंच ते स्किनचं एज काय होतं की इन्क्रीज होत जातं. मोस्ट ऑफ आता आपण सेकंड पॉईंट बघतो स्किन एज. स्किन एज म्हणजे जे काय चिल्ड्रन मधील जी स्किन आहे, चिल्ड्रनची स्किन आहे आणि जी काही ओल्डर पर्सनची स्किन असते त्याच्यामध्ये काय असतं की त्याचं ऍब्सॉर्प्शन पेनिट्रेशन असते ते मोर असतं ऍज कम्पेअर टू द अडल्ट. जे काय अडल्ट मध्ये जे काही पेनिट्रेशन होते किंवा सेन्सिटिव्ह असते कुठली चिल्ड्रनची स्किन आणि जे काही ओल्डर पर्सन्स असतात त्यांची स्किन कशी असते सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे काय होतं की त्यांच्यात म्हणजे असं लगेच टॉक्सिक इफेक्ट सेन्सिटिव्हिटी जाणवून येते. लहान मुलात म्हणजे काय म्हणतात साईड इफेक्ट लगेच जाणवून येतात एखादी सेमी सॉलिड कोणते डोसेस फॉर्म असतील किंवा जे काही ओल्डर पर्सन असतात त्याच्यामध्ये काय साईड इफेक्ट सिम्पटम्स लगेच वेगळे दाखवून येतात अडल्ट पेक्षा. कारण अडल्टची कशी असते की जे काही रोग प्रतिकार शक्ती असते ती काय असते जास्त असते. ओके, कशापेक्षा म्हणजे चिल्ड्रन किंवा जे काही ओल्डर पर्सन आहे त्याच्यापेक्षा जास्त असते. आणि मग ती स्किनच्या एज वरती डिपेंड करते की त्याचं पेनिट्रेशन जास्त होते कमी होते. मोस्टली काय होतं की जे चिल्ड्रन असतात आणि जे ओल्डर पर्सन असतात ती त्यांची स्किन कशी असते सेन्सिटिव्ह असते म्हणजे त्याच्यात मोर पेनिट्रेशन होतं इझिली. Children are more susceptible to the toxic effect of drug and chemical because their greater surface area per unit body weight. ओके, तर आपण काय करतो की बॉडीचं वेट किती आहे, बॉडीचा एरिया किती आहे त्याच्यावरून ड्रगची साईज आपण ठरवतो. Thus the potent opaque steroid causes the several side effect and death. आता अडल्ट पेक्षा जे काही चिल्ड्रनची जी बॉडीची जी साईज असते लहान असते. ओके, त्याचा सरफेस एरिया लहान असतो आणि आपण काय करतो अडल्टला जर समजा 2 ग्रॅम देत असेल तर चिल्ड्रनला काय करतो की 1 ग्रॅम त्याचा हाफ देतो. म्हणजे त्याच्या बॉडीच्या साईज पेक्षा किंवा त्याचा जो बॉडीचा एरिया आहे त्याच्यापेक्षा त्याला काय होते की तो डोस जास्त होतो. ओके, म्हणजे अडल्टची जी हाईट असते त्याचा बॉडी सरफेस असतो त्याला 2 ग्रॅम असेल आणि चिल्ड्रन तर त्याच्या मला वाटतं की तिप्पट 3/4 असते ना चिल्ड्रनची साईज. ओके, त्याचा जो सरफेस एरिया असतो तर त्यामुळे त्याला हा डोस असतो जो हाफ घेतोय आपण अडल्ट पेक्षा तर तो खूप जास्त होतो आणि त्याच्यामुळे त्याच्यात काय होतं की जो टॉक्सिक इफेक्ट इझिली जाणवून येतात आणि जर त्याला ते सहन नाही झालं सिम्पटम्स तर ते डेथ पण होण्याचे चान्सेस असतात. होतात ना केमिकल म्हणजे कधी कधी बघा रिॲक्शन होतात. बघितले लहान मुलांची जी ट्रीटमेंट असते मोस्टली लहान मुलांच्यातच असं होतं. अडल्ट किंवा जे ओल्डर पर्सन आहे त्यांच्यात पण होतं पण एवढं नाही जेवढं चिल्ड्रन मुळे होतं. एक तर त्यांना सांगता येत नसते काय सिम्पटम्स होतात हा पण प्रॉब्लेम असतो आणि मग ते त्यांना डोस ओव्हरडोस होतो. ठीक आहे, अलर्जी असेल तर ते माहित नसते. म्हणजे जसं की एल्डर पर्सन मध्ये काय होतं की ते अडल्ट मध्ये किंवा त्यांच्या एज मध्ये त्यांना माहित असतं की कोणकोणते आपल्याला केमिकल्स असतील किंवा जे काही डोसेस फॉर्मच्या अलर्जी आहे म्हातारे जे लोक पेशंट असतात त्यांना. आणि चिल्ड्रन मध्ये कसं असतं एक तर त्यांना सांगता येत नाही आणि त्यांच्या सरफेस एरियापेक्षा त्यांच्या बॉडीपेक्षा काय होतं की ते डोसचं वेट जास्त होतं. नेक्स्ट बॉडी ब्लड फ्लो. आता ब्लड फ्लो कसा आहे किती आहे. ओके, increase the blood flow could reduce the amount of time penetrate remains its dermis and also rise the concentration gradient across the skin. ओके, जेव्हा ब्लड फ्लो इन्क्रीज होतो म्हणजे ब्लड फ्लो इन्क्रीज कधी होणार बीपी आपला हाय झाल्यानंतर. ओके, तर जेव्हा ब्लड फ्लो इन्क्रीज होतो म्हणजे आपल्या ज्या जे काही ब्लडचे जे कॅपिलरी असतात त्याच्यातून फ्लो फास्ट होऊ लागतो आणि मग काय होतं की जे काही पेनिट्रेशन त्या ब्लड मध्ये व्हायला पाहिजे त्या टायमिंग मध्ये ते त्या ब्लड मध्ये होत नाही. आणि ते तसंच त्या डर्मिस जो लेअर आहे ना डर्मिस आपण फर्स्ट किती लेअर पाहिली आपण इपिडर्मिस डर्मिस आणि सबक्युटेनस. ओके, तर सेकंड नंबरचा जो डर्मिसचा लेअर आहे त्याच्यामध्ये काय आहे कॅपिलरीज आहेत. ओके, बघितलं आपण जे लोकल लेवलच्या आहेत कॅपिलरी आणि सबक्युटेनस मध्ये मग मोठ्या कॅपिलरीज आहेत म्हणजे काय म्हणतात आर्टरीज.
ज्या मोठ्या आहेत त्या. ओके, आणि मग ज्या लोकल ज्या आहेत कॅपिलरीज स्मॉल स्मॉल त्या कुठं आहेत, डर्मिस मध्ये आहेत. ओके, मग ते जो ब्लड फ्लो इन्क्रीज झाला का काय होतं की जे काही ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब व्हायचं आहे ते तसंच त्या डर्मिसचा जो काही पार्ट आहे वरचा त्यात राहतो. आणि मग त्याचं त्या डर्मिसच्या ह्याच्यात काय होतं की तिथं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं त्या स्किन मध्ये. जे ब्लड मध्ये जायला पाहिजे ते काय होतं की त्या स्किन मध्ये तसंच साठून राहतं. ओके, in clinically hyperemic disease damage the skin barrier and they increase the absorption. तर ह्या डिसीज मध्ये काय होतं की ती जी स्किनचे जे बॅरियर आहे ते डॅमेज होतं आणि इन्क्रीज ऍब्सॉर्प्शन. क्लिनिकल म्हणजे आता तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं की जर ब्लडचा फ्लो जेवढा नॉर्मल आहे, नॉर्मल असलेलं काय होतं की ब्लड ते काय होतं की ड्रगचं ऍब्सॉर्प्शन होतं कॅपिलरी मध्ये ब्लड मध्ये. आणि जर नॉर्मल पेक्षा जर इन्क्रीज झाला ब्लड फ्लो म्हणजे बीपी आपला हाय झाला तर काय होतं की जे काय ऍब्सॉर्प्शन व्हायचं आहे त्या ब्लड मध्ये ते काय होतं की होत नाही ब्लड फ्लो इन्क्रीज झाल्यामुळे. आणि ते रिमेन्स त्या डर्मिस लेअर मध्ये तसंच राहतं आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन तिथे तसंच राहतं. आणि मग ते ब्लड मध्ये न गेल्यामुळे काय होतं की जो काही लोकल एरिया आहे त्याच्यात ते डिस्ट्रीब्युट होतं. देन काय रिग्नोल स्किन डिसीज. स्किन रिजनल आहे का, ओके सॉरी, रिजनल स्किन साइट्स ते आहे ते रिजनल स्किन साइट. The variation ability depend on the thickness, nature of the stratum corneum and the density of skin appendages. Okay, तर प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते, त्याचा जो थिकनेस असतो तो वेगवेगळा असतो. म्हणजे वेगवेगळे म्हणजे त्याच्यात काय झालं की व्हॅरिएशन झालं स्किन मध्ये. ओके, आणि त्या थिकनेस वरती त्या नेचर वरती डिपेंड आहे की ते किती ड्रग त्यामध्ये परमिट होणार किंवा पेनिट्रेट होणार. हे त्याच्या स्किनच्या थिकनेस वरती आणि त्याच्या नेचर वरची डिपेंड आहे. ओके, त्याची डेन्सिटी आहे स्किनची त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, ऍब्सॉर्प्शन चेंजेस विथ द सबस्टन्स, पॉलिंट्रीज अँड द साइट. ओके, ऍब्सॉर्प्शन हे प्रत्येक सबस्टन्स, प्रत्येक जो काही जसा जसा डोसेस फॉर्म चेंज होत राहील म्हणजे ऑइंटमेंट असेल, क्रीम असेल, जेल्स असेल, तर प्रत्येकाचं नेचर त्याच्या सबस्टन्स वरती काय आहे की त्याचं ऍब्सॉर्प्शनचं जो काय पेनिट्रेशनचा जो काय रेट आहे तो चेंज होतो. त्यानंतर कोणत्या साईटवर आपण ते लावतो म्हणजे बॉडीच्या कुठल्या पार्ट वरती लावतो हे पण डिपेंड आहे. त्याचबरोबर तो कोणता सबस्टन्स आहे म्हणजे कोणत्या डोसेस फॉर्मचा आहे. म्हणजे सेमी सॉलिडच आहे पण त्यासाठी एक्झाम्पल कोणतं, ऑइंटमेंट आहे, क्रीम आहे, ओके, जेल आहे. तर प्रत्येकाचं प्रिपरेशन करताना आपण काय करतो की बेस वेगळा वेगळा वापरतो. बेस मध्ये काय आहे की ऑइल आणि वॉटर ह्याचं प्रोपोर्शन किती आहे त्याच्यावरती पण डिपेंड आहे की ते किती पेनिट्रेट होणार. म्हणजे प्रत्येक सबस्टन्सचा वर ते डिपेंड आहे की ते किती पेनिट्रेट होणार. त्याचबरोबर कोणत्या साईट वरती म्हणजे बॉडीच्या आपल्या कोणत्या पार्ट वरती आपण तो अप्लाय करतो. देन प्लॅन्टर अँड द पाल्मर कॅलस मे बी 400 and 600 micrometer thick compared to the 10 to 20 micrometer of other side. Okay, तर हे काय एवढं नाही स्किनचं आहे. तर ह्याचं काय एवढं म्हणजे जो काही थिकनेस आहे ना स्किनचा लेअरचा तो दिलेला आहे. त्याचबरोबर आपली जी इयरचं जे स्किन असते आउटर साइडची बिहाइंड द इयर, ओके, लास्ट जो पार्ट hyacinth transderm skin system employs in the postocular skin म्हणजे त्याचा जे काही इयर कानाच्या बाहेरची जी स्किन असते आपण त्याच्यावरती अप्लाय करतो. बिकॉज ऑफ देअर लेअर ऑफ स्टार्टिंग कॉर्नियम आर थिनर. तर ते काय आहे की त्याचे थिन असतात ऍज कम्पेअर टू जी आपली स्किनचा जो काही पार्ट आहे त्याच्यापेक्षा काय असतं की एअरचा जो काही पार्ट असतो स्किनचा तो कसा असतो
थिन असतो. ओके, आणि थिन असल्यामुळे काय होतं की ते इझिली पेनिट्रेट होतं, बरोबर ना. जास्त जाड असेल तर त्याला वेळ लागणार, समजते का. एरिया जास्त असला मग त्याच्या पास व्हायला पण जास्त वेळ लागणार. ओके, फेशियल स्किन इज जनरल इज मोर परमेबल दॅन द अदर बॉडी साईड. स्पेशल म्हणजे आपली जी चेहऱ्याची जी स्किन आहे ती कशी असते की मोर म्हणजे त्याची ॲबिलिटी असते की जास्त इझिली ते काय करते, पेनिट्रेट करते. जे काय आपली जी अदर स्किन आहे म्हणजे हँड, लेग्स, पूर्ण बॉडीचं पार्ट जे काही स्किन आहे त्याच्यापेक्षा कशी असती, फेशियल जी स्किन असते ती बघा सेन्सिटिव्ह असते, इझिली त्याच्यावर साईड इफेक्ट दाखवतो, सिम्पटम्स इझिली आपल्या स्किनवरती म्हणजे चेहऱ्यावरती, हात पायापेक्षा किंवा पूर्ण बॉडीची जी स्किन असते त्याच्यापेक्षा स्किनवरची ही सॉरी फेशियल जी स्किन असते ती कशी असते, सेन्सिटिव्ह असते आणि त्यात इझिली ते पेनिट्रेट होते. स्किन मेटाबॉलिझम बघा, आता बघा ह्यामध्ये जास्त पार्ट घातला आता म्हणजे जास्त इन्फॉर्मेशन आहे स्लाइडवर, तर तुम्हाला जेवढं समजते किंवा तुमच्या सोप्या भाषेत जेवढं समजते 4-5 लाईन जरी एका पॉइंट मध्ये लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, कारण खूप जास्त लिहून पण कसं होणार की तुम्हाला टाइम लिमिटेशन असतं ना एक्झाम मध्ये. लक्षात ठेवा, पण जे काही सोपं किंवा जे तुमच्या लक्षात राहते, मिनिंगफुल आहे, इम्पॉर्टंट आहे, त्याच्यातून काय आपल्याला घ्यायचं एक्स्ट्रा तेवढा घेऊ शकतो. स्किन मेटाबॉलिझम बघा, द स्किन मेटाबॉलाइज स्टेरॉइड, हार्मोन्स, केमिकल, carcinogens and some drugs. Okay, these advantages to products. Skin is a metabolic 5% of topical drug. Skin metabolism. Actually मेटाबॉलिझम आपल्या बॉडीमध्ये कुठं होतं, मेटाबॉलिझम कशात होते, कोणता बॉडी पार्ट, सेल्स मध्ये झालं, पण जनरली ऑर्गन असतात ना आपल्या बॉडीमध्ये, जी काही सिस्टीम असते कशामध्ये होतं, लिव्हर मध्ये काय होतं, बाईल ज्यूस लिव्हर मध्ये तयार होतं. बाईल कशात होतं तयार, लिव्हरच्या खाली एक बाईलचं हे असतं ना त्याच्यामध्ये तयार ग्लाल होतं. हॅलो हॅलो मॅम, हा हा बोला. ग्लाल ब्लॅडर हम्म तिथं फॉर्म होतो. पण मेटाबॉलिझम कशात होतं ऍक्च्युली, इंटेस्टाईन मध्ये मॅम, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. लिव्हर मध्ये काय होतं, तिचं डायजेशन म्हणजे ग्लाल ब्लॅडर मधून बाईल ज्यूस येतो आणि तिचं डायजेशन स्टार्ट होते. लिव्हर मध्ये काय होतं, लिव्हर ऑर्गन आहे आपल्या बॉडीमध्ये माहिती आहे ना, तर त्याचं हो मेन मॅम, फंक्शन काय आहे, bile juice secretion. नो नो, बाईल ब्लॅडर मध्ये बाईल ज्यूस तयार होतो. ओके, बाईल तयार होतं, जनरली आपण त्याला पित्त म्हणतो. ओके, आणि ते बाईल डक्ट द्वारे आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये येतं. ओके, ते बाईल ब्लॅडरचं काम झालं, लिव्हरचं काय काम झालं, काय आहे, ठीक आहे बघा. स्किन मेटाबॉलिझम, जसं की आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम तुमचा सगळ्यांचा बायो आहे त्यामुळे मला सांगायची काही गरज नाही. ओके, तुम्ही सर्च करा कुठे होतं मेटाबॉलिझम ऍक्च्युली, म्हणजे तुम्ही कन्फर्म आहात का. बरं, लिव्हरचं काय फंक्शन आहे हे मला सांगा नंतर. तर स्किन मेटाबॉलिझम म्हणजे स्किन मध्ये पण काय होतं की मेटाबॉलिझम होतं. ओके, कशाचं होतं तर स्टेरॉइड, हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये एन्झाइम्स हार्मोन सिक्रेट होत असतात. ओके, तेच
केमिकल कार्सिनोजेन्स आणि जे काही ड्रग्स असतात वेगवेगळे त्याचं मेटाबॉलिझम होतं. दिस इज द ऍडव्हान्टेजेस टू द प्रो ड्रग्स. ओके, स्किन कॅन बी मेटाबॉलाइज द 5% ऑफ टॉपिकल ड्रग. ओके, जे काही टॉपिकल म्हणजे जे लोकली आपण अप्लाय करतो त्या स्किनच्या भागावरती एरियावरती, ओके, वरून जे अप्लाय करतो तर त्याचं मेटाबॉलिझम आपल्या स्किन मध्येच होतं. ओके, जसं आपण ओरली घेतल्यावरून आपल्या बॉडीचे जे काही वेगवेगळ्या सिस्टीम आहेत तर त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम होतं. ते कशात होतं ते तुम्ही शोधून मला सांगायचं. ठीक आहे, तसं स्किन मध्ये 5% होतं. टॉपिकल जे काही ड्रग्स आपण घेतो तर त्याच्यामध्ये 5% आपल्या स्किन मध्ये मेटाबॉलिझम होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की तो रेट जो आहे पेनिट्रेशनचा इन्क्रीज होतो. ओके, तर हे इफेक्ट पण पेनिट्रेशन वरती अफेक्ट करतात. स्पेसिस डिफरन्स. ओके, स्पेसिस डिफरन्स म्हणजे काय? स्पेसिस म्हणजे काय? आपण सगळे काय ह्युमन बिंग्स आहोत. ओके, पण त्यात आधी स्पेसिस आहोत ऍनिमल्स. ओके, आपण कशात ऍनिमल्स मध्येच येतो ना. ठीक आहे, ह्युमन बिंग आणि मग प्रत्येकाची स्किन म्हणजे स्पेसिस म्हणजे काय? आपण हे काही हे जे काही डोसेस फॉर्म आपण प्रिपेअर करतोय ते कशावरती त्याचं टेस्ट करतो तर रॅट, माऊस, ओके, वेगवेगळे ऍनिमल, रॅबिट, ओके, तर त्याच्यावरती हे आपण टेस्ट करतो. तर प्रत्येकावरती काय होतं की त्याच्या ऍब्सॉर्प्शनचा जो रेट आहे तो वेगवेगळा आहे. का? तर त्याची स्पेसिस वेगळी आहे. ओके, त्याची स्किन वेगळी आहे. त्याचे जे काही स्किनची लेअर आहे ते म्हणजे कमी जास्त म्हणजे थिकनेस थिक. ओके, तर प्रत्येकाचं जे काय ऍब्सॉर्प्शन परक्युटानियसचा जो लेअर आहे, सबक्युटानियस, इपिडर्मीचा जो लेअर आहे, डर्मीचा जो लेअर आहे, ओके, प्रत्येकाची स्किन वेगळी आहे, स्पेसिस वेगळा आहे. Then it assists to the percutaneous absorption, but their skin have the more hair follicles. Hair follicles म्हणजे रॅबिट मध्ये बघा किंवा रॅबिट मध्ये कसं हेअर फॉलिकल्स म्हणजे जास्त केस असतात आणि प्रत्येक एक जो हेअर घेतो त्याला काय असते हेअर फॉलिकल म्हणजे एक होल असतं ज्यातून आपला हेअर बाहेर येतो. ओके, आणि त्यामधूनच काय होतं की ड्रग आपल्या बॉडीमध्ये पेनिट्रेट होतो. जेवढे जास्त हेअर फॉलिकल्स तेवढे त्याचं काय होतं की ऍब्सॉर्प्शन इझिली फॉलिकल्स दॅन द ह्युमन स्किन अँड दे लॅक स्वीट ग्लँड्स. लॅक्सिस आहे ना. ओके, स्वीट ग्लँड कशासाठी असतं? Hairless mouse, monkeys and pig skin are most like that of the human. Okay, monkey, pigs हे कसे हेअरलेस आहे. ओके, जसं आपण ह्युमन जी स्किन आहे त्यांच्या एवढे आपल्याला हेअर्स नसतात स्किनवर. The hairless rat, physic, gaunia, pig are the better models for the human. To obtain the skin permission data is best use the human skin. Okay, तर जे काही आपण टेस्ट करतो डोसेस फॉर्मच्या तर आपण कसे सिलेक्ट करतो ऍनिमल जे की आपल्या जवळपास सेम असेल त्याची बॉडी किंवा त्याचे जे क्रोमोझोम्स माहित आहेत. क्रोमोझोम्स किती असतात? 46 असतात. ओके, म्हणजे जवळपास आपल्या क्रोमोझोम आणि त्याचे क्रोमोझोम जवळपास सेम पाहिजे. त्याचबरोबर जे काय आपले स्किनचे आता हे आपण टॉपिकली यूज करतो म्हणजे स्किनचे जे आता हेअर फॉलिकल्स असते तर आपल्यामध्ये कमी असतात. त्याचबरोबर कशामध्ये कमी असतात? मंकी, ओके, रॅट, म्हणजे त्याच्यावरती अप्लाय केले त्याचं जो काही पेनिट्रेशनचा रेट आहे तेच सेम थोडंफार चेंजेस होणं पण त्याच रिलेटेड म्हणजे एक रेंज आपण त्यामध्ये काढू शकतो. ओके, 5 ते 10 मिनिटात येतो तर 5 असेल 6 असेल 7 म्हणजे बेसिस नुसार वेगवेगळं राहणार. पण हेअर फॉलिकल तर त्याच्या आणि आपल्यात जरा सेम आहे. म्हणजे जास्त करून मंकी आणि ह्युमन मंकी पासूनच त्याचं ही झालंय त्यामुळे काय होतं की त्याचं आणि आपलं सेम येतं. ओके, मग ह्या वेळेस सिलेक्शन जे काय आपण ऍनिमल सिलेक्ट करतोय ज्याच्यावरती ह्या इव्होल्युशनच्या टेस्ट करतो
ऍब्सॉर्प्शन पेनिट्रेशन कसं होतं आपण बघितलं इव्हॅल्युएशन कोणकोणत्या हे तर मोस्टली जे काही आपल्या रिलेटेड ह्युमन रिलेटेड जे सेम येतं तेच आपण ॲनिमल सिलेक्ट करतो. मग त्यामध्ये रॅट असेल सॉरी रॅट असेल त्यानंतर मंकी पिग असतील ओके तर प्रत्येकावरती चेक करून प्रत्येकाचा ऍब्सॉर्प्शनचा रेट वेगळा येतो आणि ज्याचे क्रोमोझोम्स आपल्या सेम असतील तर तो आपण स्टँडर्ड म्हणून ओके म्हणजे एक काय म्हणतात त्याला रेफरन्स म्हणून आपण तो यूज करतो. नेक्स्ट आता हे कसे झाले बायोलॉजिकल फॅक्टर्स ओके जे काही स्किन वरती बॉडीच्या रिलेटेड आहेत ते बायोलॉजिकल फॅक्टर्स. आता फिजिको केमिकल फॅक्टर ओके फिजिको केमिकल फॅक्टर मध्ये बघा स्किन हायड्रेशन okay when water saturate the skin the tissue swell soften and wrinkles and the hydration of the stratum corneum increases permeability. हायड्रेशन म्हणजे काय हायड्रेशन आणि डिहायड्रेशन काय डिफरन्स आहे हा तर काय होतं की टिश्यू असतात ते सॅच्युरेट म्हणजे हे होतं वॉटरनी म्हणजे जो काय आपल्याला सेमी सॉलिड डोसेस फॉर्म असतात ते कसे असतात की त्यामध्ये थोड्या अमाऊंट मध्ये वॉटर असतं ओके आणि त्याच्यामुळे काय होतं की ते टिश्यू स्वेल्स होतात सॉफ्ट होतात आपली स्किन काय होते की स्मूथ होते सॉफ्ट होते आणि जे काय स्टार्टिंग कॉर्नियम आहे ते हायड्रेटेड होतात म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की गेन ऑफ वॉटर होतं जे काही आपल्या सेमी सॉलिड डोसेस फॉर्म मधील जे वॉटर आहे ते काय होतं की त्यामध्ये पेनिट्रेट होतं आणि ते काय होतं हायड्रेटेड होतं ओके सो इन्क्रीज द परमॅबिलिटी त्यामुळे काय होतं की जो ड्रगची जे काय पेनिट्रेशनची जे काय रेट आहे तो इन्क्रीज होतो परमेबिलिटी इन्क्रीज होते ओके म्हणजे परमेबिलिटी म्हणजे परमिशन ओके एक प्रकारची त्यामध्ये आत जाण्याची परमिशन समजते परमेबिलिटी इन्क्रीज होते वॉटर त्यात असल्यामुळे सेमी सॉलिड डोसेस फॉर्म मध्ये काय असतं की थोड्या अमाऊंट सॉलिड डोसेस फॉर्म पेक्षा जास्त अमाऊंट मध्ये काय असतं म्हणजे थोड्या अमाऊंट मध्ये काय असतं की वॉटर असतं आणि वॉटर काय करतं की ते जे काही स्किन आहे ते हायड्रेटेड करते ओके ते वॉटर त्या लेअर मध्येच जातात आणि त्या वॉटर बरोबरच काय होतं की सेमी सॉलिड जे ड्रग्ज आहेत ते त्यामध्ये आत जातात आणि त्याचं पेनिट्रेशन इन्क्रीज होतं ओके And dusting powders or the lotions provide the large surface area for the evaporation and therefore dry the skin. आता जे काही डस्टिंग पावडर म्हणजे मोस्टली आता सेमी सॉलिड डोसेस फॉर्म मध्ये डस्टिंग पावडर येत नाही पण ते आपण लोकली अप्लाय करतो डर्मल स्किन म्हणजे डर्मल पेनिट्रेशन हे बघतोय आपण फॅक्टर अफेक्टिंग और फॅक्टर इन्फ्लुएन्स द डर्मल पेनिट्रेशन ऑफ ड्रग म्हणजे जे काही आपल्या स्किन द्वारे होते ते डस्टिंग पावडर आपण काय करतो स्किन वरतीच अप्लाय करतो ओके ते ड्राय फॉर्म मध्ये असते पावडर किंवा लोशनचं जो काय आपण काय करतो लोशन कसं फ्रिक्शन नाही करतो का विदाउट फ्रिक्शन विदाउट फ्रिक्शन ओके त्यामुळे काय होते जे काही ड्राय पावडर असेल किंवा डस्टिंग पावडर असेल त्यामुळे काय होतं की आपली स्किन काय होते की ड्राय पडते ओके त्या काय होतं की डिहायड्रेटेड होतं त्यामध्ये स्किन आणि मग त्याचं पेनिट्रेशन काय होतं की जे काही ड्राय असेल ड्राय डोसेस फॉर्म असते त्याचं पेनिट्रेशन कमी होतं स्किनच्या डिहायड्रेशन सॉरी हायड्रेशन वरती डिपेंड आहे तर ते इन्क्रीज होते तर त्याचं हायड्रेशन इन्क्रीज झालं तर त्याची जे काही ऍब्सॉर्प्शनची जे काही रेट आहे तो इन्क्रीज होतो आणि डिहायड्रेशन झालं म्हणजे उलट झालं किंवा हायड्रेशन कमी होतं तर त्याचं काय ऍब्सॉर्प्शनचा रेट कसं कमी असतो ऍज कम्पेअर टू द म्हणजे जे काही हायड्रेटेड आहे सेमी सॉलिड डोसेस फॉर्म कळतंय ना ड्राय फॉर्म मध्ये असेल तर त्याचं ऍब्सॉर्प्शन तेवढं होत नाही जेवढं जे काही लिक्विड फॉर्म मध्ये किंवा जे सॉरी सेमी सॉलिड डोसेस फॉर्म मध्ये आहे सेमी सॉलिड डोसेस मध्ये काय आहे वॉटर आहे स्मॉल अमाऊंट मध्ये काय होईना पण वॉटर आहे आणि ते काय करतं की स्किन आपली सॉफ्ट करतंय हायड्रेटेड करते आणि त्यामुळे काय होतं की ते ड्रग्स त्या वॉटर बरोबर त्या स्किन मध्ये
पेनिट्रेट होतं. ड्रायला कसं की त्याला व्हेकलच नाही ड्रायला आतमध्ये त्या होल्स मध्ये जायला. ठीक आहे, त्यामुळे त्याचं काय होतं की ऍब्सॉर्प्शन कमी होतं. टेम्परेचर अँड pH. Penetration rate of material to the human skin can change tenfold for the larger temperature variation. Okay. टेम्परेचरचं व्हॅरिएशन म्हणजे इन्व्हायरमेंटचं जे टेम्परेचर आहे त्याच्यानुसार आपलं बॉडी टेम्परेचर इफेक्ट करतं. आपल्या इन्व्हायरमेंट जर टेम्परेचर वाढत असेल तर आपलं काय होतं की स्वीट ग्लॅन्ड काय करतात, स्वीट बाहेर टाकतात. ओके, म्हणजे काय होतं, घाम येणे. ओके, बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. आणि हिवाळ्यामध्ये काय होतं की बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी काय करतं की वॉटर लॉस होत नाही जास्त. ओके, विंटर मध्ये युरिनचा अमाऊंट लेस असतं ऍज कम्पेअर्ड टू द समर. त्याच्यामुळे काय होतं की बॉडी आपलं टेम्परेचर म्हणजे वॉटरद्वारे आपल्या स्किन म्हणजे मोस्ट ऑफली कसं असतं की युरिनद्वारे आपलं म्हणजे युरिनच्या अमाऊंट वरती आपलं काय होतं की बॉडी टेम्परेचर मेंटेन होतं. पण स्किनचा पण एक आहे म्हणजे लॉस ऑफ वॉटर ऑर द स्टोअर द वॉटर इन द स्किन इन द बॉडी, त्याच्यावरती आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन होतं. ह्यामध्ये हे जे टेम्परेचर मेंटेन करण्याचा थोडासा वाटा आपल्या स्किनचा पण असतो. ओके, म्हणजे जे काय आपलं युरिनरी ब्लॅडर आहे, जे काय फिल्टर होतं किडनीद्वारे, ती कुठली सिस्टीम असते, फिल्टर करणं, किडनी, युरिनरी डक्ट, युरिनरी ब्लॅडर. ओके, फिल्ट्रेशन प्रोसेस ना, काय म्हणतात त्याला, एक सिस्टीम असते. जसं ब्लड सर्क्युलेशनचं सर्क्युलेटिंग सिस्टीम असते त्याला काय म्हणतात, किडनीची एक्सक्रीशन सिस्टीम ना. ओके, एक्सक्रीशन सिस्टीम म्हणजे काय होतं की त्यामध्ये जे काही आपल्या बॉडी मधील जे वॉटर एक्सेस वॉटर असेल किंवा जे काही टॉक्सिक सबस्टन्स ते वॉटर व्हेइकल असतं. ओके, ते आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी काय होतं की डिहायड्रेशन होतं आपल्या बॉडीमधून, युरिन आणि आपल्या स्किन मधून जे काही स्वीट ग्लँड्स आहेत. ओके, त्यामधून हे टेम्परेचर मेंटेन होतं. मग ते कोणत्या कंडिशन मध्ये आपलं स्किन म्हणजे कोणत्या इन्व्हायरमेंट मध्ये आपण ते अप्लाय करतो त्याच्यावरती, आपल्या बॉडीच्या टेम्परेचरवरती. Then occlusive vehicles increase the skin temperature and increase the permeability. आता मोस्ट कसं असतं की जेव्हा स्वीट ग्लँड स्वीट हे करत असतात तेव्हा काय आपले स्किनचे जे होल्स असतात ओपन होत. ओके, मग त्यामध्ये इझिली आपले ड्रग पेनिट्रेट होतात. ठीक आहे, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झालं का ते मेंटेन करण्यासाठी जे काही होल्स असतात स्वीट ग्लँडचे ते ओपन होतात आणि त्याच होलद्वारे काय होतं की पेनिट्रेट होता आपला जो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असेल. Then according to the pH partition hypothesis, only the unionized molecules pass radially across the lipid membrane. Okay, the pH variation कळतं तुम्हाला? त्यामध्ये अनआयोनाइज्ड जे मॉलिक्युल आहेत तेच फक्त लिपिड मेम्ब्रेन पास करतात. प्रत्येक सेलचं जे काय असतं की मेम्ब्रेन कसं असतं किंवा स्किनचं जे असतं ते लिपॉइडल प्रोटीनचं बनलेलं असतं ना, प्रोटीनचं स्ट्रक्चर असतं आणि त्याला लिपिडचे काय असतात, आय थिंक प्रोटेक्शन किंवा असतं ना, लिपिड आणि प्रोटीनचं असंच बनलेलं असतं ना, लिपोप्रोटीन मेम्ब्रेन, बरोबर ना? आठवतंय मला काय तर लिपोप्रोटीनचे मेम्ब्रेन असतात. तर त्याच्यातून फक्त अनआयोनाइज्ड ड्रग्स फक्त ते परमिट केले जातात पास होण्यासाठी त्या मेम्ब्रेन. म्हणजे बघा पीएच ह्याच्यावरती अनआयोनाइज्ड मॉलिक्युल जे आहे त्याचा पीएच. ओके, वीक ऍसिड्स अँड बेसिस dissociate to the different degrees depending on their pH and their pK or pKb values. ओके, तर जे काही वीक ऍसिड अँड बेस असतात त्याचं डिसोसिएशन होतं दोन ह्याच्या प्लस मायनस. ओके, चार्जेस येतात त्याला टू द डिफरंट डिग्रीज डिपेंडिंग अपॉन देअर पीएच. त्याच्या पीएच वरून त्याचं हे होतं. Stratum corneum is the resistance to the alteration in the pH range of the 3 to 9. ह्याच्यामध्येच ते काय करतं की जर काही ह्या पीएच
जो रेंज आहे त्याच्यासाठी रेजिस्टन्स आहे हा जे स्किनची वरची. आता प्रत्येक बघा कोणत्याही जेव्हा टॉपिकली आपण डोसेस फॉर्म अप्लाय करतो तेव्हा तू कुठून जायला पाहिजे, जो काय फर्स्ट लेअर आहे स्टार्टिंग कॉर्नियमचा जो फर्स्ट लेअर आहे तिथून तो पेनिट्रेट झाला तरच तो आपल्या पुढच्या बॉडीमध्ये आपला. समजते का? स्किनचा जो काय पहिले मेम्ब्रेन आहे, 2 मेम्ब्रेन आहे, इपिडर्मीचा जो लेअर आहे 2 लेअर आहे, तर त्याच्यामधून पास झालं तरच ते खाली जाणार आहे. ओके, म्हणजे त्याच्यातून पास होण्यासाठी मग ते पीएच रेंज कशी पाहिजे, 3 to 9. नेक्स्ट घ्या. ओके, डिफ्युजन कोएफिशिएंट. Diffusional speed of the molecule depend upon mainly on the state of matter of the medium. डिफ्युजन म्हणजे त्या बॉडी मध्ये डिफ्यूज होते, जाणं, पेनिट्रेट होणं किंवा डिफ्यूज होणं, त्याचं मिनिंग एकच. ओके, डिफ्यूज होणं म्हणजे जाणं आत एक त्याच्यात. तर त्याचं जे स्पीड आहे त्या मॉलिक्यूल ते कशावर डिपेंड आहे, तर ते कोणत्या स्टेट मध्ये आहे. आता हे जे बघतोय आपण ते सॉलिड, सेमी सॉलिड, लिक्विड, म्हणजे जे काही डोसेस फॉर्म आपण टॉपिकली यूज करतो स्किन वरती जे यूज करतोय त्याच्यावरचे जे फॅक्टर बघतो. ओके, तर कोणत्या डोसेस फॉर्म मध्ये आहे, ड्राय म्हणजे सॉलिड आहे, सेमी सॉलिड आहे, ओके, लिक्विड आहे. लिक्विड पण लावतो ना आपण जेव्हा आपल्याला जखम झालेली असेल तर ते आपण कशाने, कॉटननी लिक्विड, म्हणजे जे काय आपण डेटॉल असेल तर लिक्विड डोसेस फॉर्मच आहे ना तो, म्हणजे त्याचं पेनिट्रेशन असेल. तर डस्टिंग पावडर जे आपण जखम बरी करण्यासाठीच वापरतो ते असेल ऍड करा. तर ते कोणत्या स्टेट मध्ये आहे आणि त्याचा मीडिया कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मग लिक्विड असेल तर ती इझिली पेनिट्रेट होतं कारण मीडिया त्याच्यामध्ये व्हेइकल असते, म्हणजे वॉटर असेल किंवा ऑइली असेल, मोस्टली वॉटर असते. ओके, सेमी सॉलिड मध्ये पण थोड्या प्रमाणात वॉटर आहे, पण ड्राय पावडर जे आहे त्याला मीडिया नाही, व्हेइकल नाही, त्यामुळे पेनिट्रेट तेवढं होत. In gases, diffusion coefficient are larger than the liquid. Okay, in the skin, the diffusivity is reach their lowest value within the compacted stratum corneum matrix. Okay, म्हणजे प्रत्येक स्किन वरती त्याची जी व्हॅल्यू आहे तर त्याच्या कशावरती मेजर केली जाते, तर त्या मॅट्रिक्स वरती. ओके, म्हणजे त्या लेअर मधून किती पास झाले त्याच्यावरून ते किती डिफ्युजिबल आहे हे मेजर केले जाते. Diffusion coefficient of drug in a topical vehicle depends on their properties of drug and diffusion media. तर डिफ्युजन कोएफिशिएंट म्हणजे कॉन्स्टंट आपण प्रत्येक ड्रगचा कोणत्या व्हेइकल मध्ये ते प्रिपेअर केले आणि मग त्याचा जो काही डिफ्युजनचा रेट आहे, पेनिट्रेशनचा रेट आहे ते कॉन्स्टंट काढला जातो. स्टँडर्ड जसं आपण म्हणतो स्टँडर्ड काढला जातो. तर ते कशावर डिपेंड आहे, तर त्या ड्रगची प्रॉपर्टी कशी आहे, कोणता मीडिया आपण म्हणजे कोणतं कोणत्या व्हेइकल मधून ते आपण घेतले आणि इंटरॅक्शन बिटवीन ते म्हणजे ते स्किन आणि जे काय आपण डोसेस फॉर्म अप्लाय करतो तर त्याच्यामधील इंटरॅक्शन कसं आहे. समजतं? बोर होतं? ड्रग कॉन्सन्ट्रेशन. ओके, ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. Drug permeation and the flux of the solute is a proportional to the concentration gradient across the barrier. म्हणजे जे काही जेवढं कॉन्सन्ट्रेशन आहे ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे आणि त्याचं परमिशन म्हणजे किती त्यामध्ये जाते अक्रॉस द बॅरियर त्याच्यावरती म्हणजे ड्रग किती अप्लाय करायला पाहिजे हे डिपेंड आहे. त्याचं पेनिट्रेशन होण्याचा रेट किती आहे, त्या बॅरियर मधून किती पास होतो, जे स्किन बॅरियर आहे त्यामधून तो किती पास होतो. आता जर ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपण म्हणजे ते इझिली पास होत नाही, ओके, तिथं जास्त ड्रग आपल्याला अप्लाय करायला लागेल. जास्त ड्रग केला तरच ते आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपल्या स्किन मध्ये जाणार की जेवढं रिक्वायर्ड आहे. समजते? म्हणजे एखादा डिसीज तुम्हाला स्किनचा
तुम्हाला त्याची ट्रीटमेंट घ्यायची आहे. ओके, तुम्हाला ते बरे होईपर्यंत म्हणजे त्याचं थेरपेटिक ऍक्शन पाहिजे. ओके, पर्टिक्युलर थेरपेटिक ऍक्शन आपल्याला पाहिजे. पण ड्रग काय होतं की त्यामध्ये आपल्या स्किन मध्ये पास होत नाही किंवा तो इझिली म्हणजे त्याचं पेनिट्रेशन आहे ते स्लो आहे. ओके, मग ते तिथे काय करायचं की ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करायचं. म्हणजे समजते इकडे इन्क्रीज केली तर थोड्या अमाऊंट मध्ये काय ड्रग त्यामध्ये आत जाईल. ओके, पेनिट्रेट होईल. जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा थेरपेटिक ऍक्शन मिळेल. आपण ठरवतो की एवढा ड्रग घेतला तर 10 mg ड्रग घेतला असेल. ओके, तर हा ड्रग म्हणजे आपण काय कन्सिडर करतो की 10 जेवढा अप्लाय केलाय 10 ग्रॅम तेवढाच ड्रग आपल्याला आत गेला पाहिजे असं आपण कन्सिडर करतो. ओके, ह्या कंडिशन म्हणजे हा आपण इंटेन्शनली आपण ते अप्लाय करतो की 10 ग्रॅम आपण अप्लाय केले तर 10च्या 10 ग्रॅम आपल्या बॉडीमध्ये पेनिट्रेट होणार आणि मग 10 ग्रॅमची जेवढी काही ऍक्शन आहे तर ती त्या डिसीज वरती होणार आणि तो बरा होणार. पण त्याचा जो काही रेट आहे त्याचा जो मीडिया आहे तो वेगळा आहे आणि तो मीडिया वेगळा असण्यामुळे आणि जे काही पूर्ण फॅक्टर आहे ओके ते त्याच्यावर अफेक्ट करतात. स्किन असेल, स्किनचं टेम्परेचर असेल, पीएच असेल, आपलं बॉडीचं टेम्परेचर असेल. ओके, परत जे काय आता आपण जे फॅक्टर बघितले स्पेसिस असेल की प्रत्येकाची स्किन हेल्दी असेल डिसीजेस असेल. ओके, तर मीडिया असेल कोणत्या मीडियातून घेतो हे सगळे फॅक्टर त्या पेनिट्रेशन वरती जेव्हा त्याचं पेनिट्रेशन होत असते त्या ड्रगचं त्याच्यावरती ते अप्लाय होतात. ओके, ठीक आहे. मग 10च्या 10 ग्रॅम आपल्या बॉडीमध्ये जाणार नाही. ओके, मग ती ओल्डरचे आहे, अडल्टचे आहे, चिल्ड्रनचे आहे स्किन त्याच्यावरती पण डिपेंड आहे की तो किती जाणार. 10 पैकी आता समजा फक्त 4च ग्रॅम आत गेला, 6 ग्रॅम झाला नाही, फक्त त्या 4 ग्रॅमचीच ऍक्शन त्या डिसीज वरती दाखवणार. ओके, आपण काय इंटेन्शननी 10 ग्रॅम आपण अप्लाय केला की 10च्या 10 आत जाणार आणि त्याची जेवढी काही थेरपेटिक ऍक्शन आहे ती दाखवणार. ओके, पण आपले हे जे फॅक्टर आपण बघतोय ह्याच्यामुळे काय होतं की इन्क्रीज होतं डिक्रीज होतं. ओके, ठीक आहे. जर समजा ते डिक्रीज झालं किंवा स्लो असेल तर काय होतं की फक्त कमी जातो. मग हा कमी इफेक्ट आपण कसा भरून काढायचा तर त्याचं ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज 10 ग्रॅम करतो तर 12 ग्रॅम करा, 15 ग्रॅम करा, अप्लाय करा. 15 पैकी तुमचा आता तरी 10 जाईल आणि त्या 10चे ऍक्शन होईल म्हणजे तुमचा ड्रग तो जो काही डिसीज आहे तो ट्रीट होईल. ओके, तर हे ड्रग कॉन्सन्ट्रेशन. मॅक्झिमम फ्लक्स. ओके, ड्रग permeation flows the fixed law saturated donor solution gives the maximum flux. ओके, म्हणजे जास्त तिथे अप्लाय करायचं. pH change, complex formation or the presence of surfactant, miscellaneous or the co-solvents modify the effective partition coefficient. ओके, तर यामध्ये pH चेंज म्हणजे आता जे काही ऍब्सॉर्प्शन आहे ड्रगचं तर ते कसं वाढवायचं तर जे काही ड्रग्स आपण घेतोय डोसेस फॉर्म घेतो तर त्याचा pH चेंज करायचा. त्यानंतर त्यामध्ये काय सर्फॅक्टंट किंवा कॉम्प्लेक्स फॉर्मेशन म्हणजे जे काही आपण नॉर्मल जे काही ड्रग्स देतो तर त्या कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये द्यायचं किंवा त्याच्या डेरिव्हेटिव्ह फॉर्म मध्ये द्यायचं, साल्ट फॉर्म मध्ये द्यायचं. प्रेझेन्स ऑफ सर्फॅक्टंटचा रोल तुम्हाला माहिती आहे की दोन्ही जे काही लेअर असतात त्याचं सर्फेक्टेशन कमी करतात ते मिक्स करतात किंवा पेनिट्रेशन करतात. ओके, तर त्याच्यामुळे काय होतं की ड्रग आपला इझिली पास होतो, पेनिट्रेशनचा रेट इन्क्रीज होतो. ठीक आहे, नेक्स्ट काय किती राहिले एकच स्लाइड. दुसऱ्या लेक्चर मध्ये घ्यायचं हे 2 पार्ट आणि काय राहिले एक्सिपेंट राहिले. त्यामधील आपण बेस जो आहे तो बेसचा पार्ट आपण बघितला. ऑइंटमेंट मध्ये जे बेस बघितलेत ना 4 कोणकोणते आहेत. ओलेजिनस बेस म्हणजे त्याला काय म्हणतात हायड्रोकार्बन बेस, वॉटर मिसिबल, वॉटर सोल्युबल. ओके, देन नेक्स्ट यू मस्ट फाइंड बेस अजून आणि ऍब्सॉर्प्शन बेस. ओके, 4 बेस आपण बघितलेत. आता जे काही दुसरे हे राहिले म्हणजे जेलिंग एजंट असतील, ह्युमॅक्टंट, प्रोटेक्टिव्ह, प्रिझर्वेटिव्ह, ओके, स्वीटनिंग एजंट त्याच्या फक्त काय
डेफिनिशन आणि त्याचे एक्झाम्पल. ओके, ते राहिले. आणि हे दोन पार्ट, पार्टिशन कोएफिशियंट आणि मॉलिक्युलर साइज अँड शेप. ओके, खूप जास्त आहे असं जास्त आहे नाही. ओके, किती मार्काचा क्वेश्चन आहे ह्याच्यात? हे कसं क्वेश्चन येतो की मेकॅनिझम ऍक्शन ऑफ जो काय पेनिट्रेशन ऑफ ड्रग आहे तो आणि फॅक्टर ऑफ पेटी असं जॉईंट क्वेश्चन आहे. ते म्हणजे 10 मार्काचा आन्सर एवढं किंवा 5 मार्काचं असेल तर 5 मार्काच्या ह्याच्यानुसार तुमच्या म्हणजे मी जास्त देण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला कोणतं सोपं वाटेल ते तुम्ही घ्या. प्रेझेंट द्या. रोल नंबर 1. रोल नंबर 1. Absent 2. Present, ma'am. 3. Present, ma'am. 4. Present, ma'am. 5. 6. Present, ma'am. 7. Present, ma'am. 8. Present, ma'am. 9. Present, ma'am. 10. 11. 11. 12. Present, ma'am. 13. 13. Roll number 13. 14. Present, ma'am. 15. Present, ma'am. 16. 16. Roll number 16. Absent. 17. Roll number 17. Absent. 18. Present, ma'am. 19. Present, ma'am. 20. 20. 21. 22. Present. 23. Present, ma'am. 24. Roll number 24. Absent. 25. 26. Present, ma'am. 27. Present, ma'am. 28. Present, ma'am. 29. Present, ma'am. 30. Present, ma'am. 31. Present, ma'am. 32. Present, teacher. 33. Present, ma'am. 34. Present, ma'am. 35. Present, ma'am. 36. Present, ma'am. 37. Present, ma'am. 38. Present. 39. Present, ma'am. 40. Present, ma'am. 41. Present, ma'am. 42. Present, ma'am. 43. Present, ma'am. 44. 45. Present, ma'am. 44 प्रेझेंट आहेत का? 44. रोल नंबर 44. 46. Present, ma'am. 47. Present, ma'am. 48. Present, ma'am. 49. Present, ma'am. 50. रोल नंबर 50. पाटील श्वेता. 51. रोल नंबर 51. दोन्ही पाटील श्वेता absent. 52. 53. Present, ma'am. 54. 55. 56. Roll number 56. Absent. 57. Present, ma'am. 58. 59. Present, ma'am. 60. Present, ma'am. 61. Present, ma'am. 62. 63. Present, 63. ma'am. 64. Present, ma'am. Present, ma'am. 65. Present, ma'am. 67. Present, ma'am. 68. Present. 69. Roll number 69. Absent roll number बघा. 1. 30. मॅडम 69 ते नेटवर्क इश्यू म्हणून लेफ्ट झाली. काय झालंय?
नेटवर्क इश्यू म्हणून लेफ्ट झाली. मॅम 51 प्रेझेंट आहे. ओके बघा ऍबसेंट नंबर बघा 1, 13, 16, 17, 24, 44, 50, 56. Ma'am, 30%. 30 present. रोल नंबर 30. मॅडम ऍबसेंट नंबर मध्ये नाहीच तुमचा नंबर. रोल नंबर एकदा बघा ऍबसेंट नंबर 1, 13, 13, ओके 16, 17, 24, 44, 50 and 56. यामधील कोण प्रेझेंट आहे का? Ma'am, 13 present आहे, तिचा माइक ओपन होत नाहीये. ओके आणि 17 पण प्रेझेंट आहे मॅडम, माईक अनम्यूट होत नाही. एक मिनिट मला बघू दे. अजून कोण आहे माईक अनम्यूट न होणारे? वायवा कशी देणार तुम्ही प्रॅक्टिकल एक्झामला जर तुमचे माईक अनम्यूट होत नसतील तर? ठीक आहे स्टॉप शेअरिंग करा तिथे. स्टॉप रेड मोर मध्ये जावा. स्टॉप रेकॉर्डिंग येस करा.